मासिक पाळीत स्वच्छता, लोहयुक्त हलका आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि तणावमुक्त जीवन यावर लक्ष केंद्रित करून काळजी घेणं अत्यावश्यक असून सॅनिटरी पॅड्स बदलणं, हात स्वच्छ ठेवणं आणि कपडे आणि उत्पादनं यांची योग्यरित्या विल्हेवाट लावणं महत्त्वाचं आहे, ज्यामुळे संसर्ग टाळून आरोग्य चांगलं राखण्यास मदत होते। गुप्तांगाची स्वच्छ पाण्यानं स्वच्छता, सुती कपड्यांचा वापर, त्याचप्रमाणे वापरण्यात आलेले कपडे कडक उन्हात वाळवणं या गोष्टी आवश्यक असून आहारात पालक, बीट, कोथिंबीर, संत्री, मोसंबी आणि नाचणीचा समावेश अत्यावश्यक आहे, असं प्रतिपादन डॉक्टर संजीव लिंगवत यांच्या वाढदिवसानिमित्त जनसेवा प्रतिष्ठान तर्फे वेर्ले येथील समतानगर इथं आयोजित महिला मेळाव्यात ज्येष्ठ नागरिक आणि जनसेवा प्रतिष्ठानच्या पदाधिकारी श्रीमती द्वारका लिंगवत यांनी केलं। वैयक्तिक स्वच्छता या बाबतीत यावेळी डॉक्टर संजीव लिंगवत यांनी योग्य असं मार्गदर्शन केलं। यावेळी उपस्थित महिलांना श्रीमती द्वारका लिंगवत यांच्या हस्ते सॅनिटरी पॅड्स वाटप करण्यात आलं। रमाई बचत गट आणि सावित्रीबाई बचत गटाचे पदाधिकारी यांनी यावेळी डॉक्टर संजीव लिंगवत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि स्वागत आरोग्य सेविका दिव्या कदम यांनी केलं, तर आभार प्रदर्शन वैष्णवी नाईक यांनी केलं। यावेळी श्यामल जाधव, संजीवनी नाईक, प्रतिज्ञा कदम, संगीता कदम, मनीषा कदम, कांचन कदम, कविता कदम, चैताली जाधव, यशिता नाईक, अमरजा कदम, पूजा कदम, कादंबरी कदम, अंकिता जाधव, लक्ष्मी कदम, श्रेया कदम, दामिनी जाधव आदी महिला वर्ग उपस्थित होता। कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन अंकिता जाधव यांनी केलं। मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर संजीव लिंगवत, जनसेवा प्रतिष्ठान आजचा अध्यक्ष। जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज महिलांना स्वच्छतेचे धडे देता आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्त येथील भगिनींना मासिक पाळीसाठी वापरायचे नॅपकिन पॅड आम्ही जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून देत आहोत आणि आमच्या प्रतिष्ठानच्या श्रीमती द्वारकाबाई लक्ष्मण लिंगवत यांच्या हस्ते इथे उपस्थित असलेल्या सर्व भगिनींना व सावित्रीबाई फुले आणि बचत गट आणि रमाई बचत गट यांच्या ज्या सदस्य आहेत त्यांना सगळ्यांना या वस्तू आम्ही देऊन आज वैयक्तिक स्वच्छतेचे धडे देत आहोत। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।